चांगल्या प्रकारचा एक फाउंडेशन तयार करतो। अशा प्रकारे अनेक लोक निमित्त सांगत आहेत, अनेक लोक कारण सांगत आहेत, अनेक लोक सबबी सांगत आहेत आणि अनेक लोक त्या सत्यापासून माग फिरत आहेत। सत्य स्वीकारण्याच्या अगोदर त्याच्या अडचणी त्या सांगत आहे आणि या वचनाच्या माध्यमातून आम्ही पाहणार आहोत। आम्ही पहिलं पाहूया उत्पत्तीचा ग्रंथ अध्याय क्रमांक 3 आणि वचन क्रमांक 9 ते 13 या समाला आपण पाहूया। तेव्हा परमेश्वर देवाने आदामास हाक मारून म्हटले, तू कोठे आहेस? तो म्हणाला, मी बागेत तुझा आवाज ऐकला तेव्हा मी नग्न आहे म्हणून भिवून लपलो। देवाने म्हटले, तू नग्न आहेस हे तुला कोणी सांगितले? ज्या झाडाचे फळ तू खाऊ नको अशी मी तुला आज्ञा केली होती त्याचे फळ तू खाल्ले काय? आदाम म्हणाला, जी स्त्री तुम्हाला सोबतीस दिली तिने त्या झाडाचे फळ मला दिले आणि ते मी खाल्ले। परमेश्वर देव त्या स्त्रीला म्हणाला, हे तू काय केले? स्त्री म्हणाली, सर्पाने मला भुरळ घातली म्हणून मी ते खाल्ले। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। या ठिकाणी लिहिलेलं आहे प्रियो, उत्पत्तीचा ग्रंथ अध्याय क्रमांक 3 आणि वचन क्रमांक 9 ते 13 मध्ये सगळ्यात सुरुवातीला ज्यावेळेस मनुष्याची निर्मिती झाली आणि परमेश्वराने त्यांना निर्माण केल्यानंतर सुरुवातीलाच त्यांनी निमित्त सांगायला सुरुवात केली, कारण सांगायला सुरुवात केली, सबब सांगायला सुरुवात केली। आपलं पाप झाकण्यासाठी काहीतरी एक वेगळी गोष्ट स्वीकारली त्यांनी आणि सत्याच्या बाजूला न थांबता त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं प्रिय हो की ते कारण सांगितलेले आहेत। मानवाचं पतन कुठून झालंय, मानवाचं त्या ठिकाणी कारण कुठून झाले, तो उत्पत्तीचा ग्रंथ अध्याय क्रमांक 3 आणि ज्यास मानवाची उत्पत्ती प्रमाणापेक्षा जादा नव्हती, ज्यास दोघच होते ना तेव्हाच कारण सुरू झाले। आज देखील अनेक लोक कारण सांगत आहेत आणि ते कारण का सांगत आहेत तर त्याच्या पाठीमागचं एकच रिझन आहे, एकच महत्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे आमच्या स्वतःची केलेलं पाप, आमच्या स्वतःने केलेली चूक, आम्ही खराब केलेलं। आपण जसं एखाद्या कागदावर एखादा लिखलो, काहीतरी सस्पेन्शनली लिहितो आणि ते खराब झाल्यानंतर त्याला खोडरबरने खोडल्यात येतं। अशा प्रकारचं काहीतरी त्याला कारण सांगून, काहीतरी निमित्त सांगून किंवा ती गोष्ट मी केलीच नाही, ही मला करायला कोणीतरी लावली, अशा पद्धतीचे कारण। तर आज आम्ही उत्पत्तीच्या ग्रंथामधून अध्याय क्रमांक 3 आणि वचन क्रमांक 9 मध्ये पाहूया। 9च्या अगोदर 8व्या क्रमांकाचं वचन आम्ही पाहूया, म्हणजे रितसर आम्हाला कारण कशा प्रकारे सांगायला या ठिकाणी ही कारणीभूत झाली, आज आम्ही पाहणार आहोत। यानंतर शुळोप्याचा वारा सुटला असता परमेश्वर देव बागेत फिरत होता, त्याचा आवाज त्यास ऐकू आला। तेव्हा परमेश्वर देवाच्या दृष्टी पडून आदाम व त्याची स्त्री बागेतील झाडात लपली। या ठिकाणी महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगायची प्रियो, शुळोप्याचा वारा सुटला असता परमेश्वर देव बागेत फिरत होता। ऑलरेडी परमेश्वर त्या बागेमध्ये फिरत होता आणि की इकडे तिकडे तो शोधत होता, इकडे तिकडे तो पाहत होता। कदाचित परमेश्वर त्यांना फिरत असताना त्यांना शोधतच होता की नेमकं कुठं आहेत, कारण ज्या ज्या वेळेस परमेश्वर त्या बागेमध्ये यायचा त्यांच्याशी संपर्क करण्यासाठी, त्यांच्याशी बातचीत करण्यासाठी, त्यांना काही गोष्टी सांगण्यासाठी, त्यांचं कमी जास्त विचारण्यासाठी, त्यांना ख्याली खुशाली विचारण्यासाठी आणि ते कसे जीवन जगत आहे, त्यांच्या जीवनामध्ये काही अडचणी आहेत का, बंधन आहेत का, जोखड आहेत का, आजार आहे का, नेमकं काय आहे का, या गोष्टी चेक करण्यासाठी नेहमी परमेश्वर त्याच्या निर्माण केलेल्या प्रिय लेकरांबरोबर त्या ठिकाणी असतो। आज देखील परमेश्वर प्रिय तुमच्या आणि माझ्या भोवते, तुमच्या घराजवळ असू शकतं, तुमच्या कुटुंबामध्ये असेल, तुमच्या शहराच्या बाहेर, तुमच्या आसपासच्या एरियामध्ये असेल, जिथं कुठं आहे परमेश्वर आमच्या सोबत आहे, तो फिरत आहे आणि तो मला शोधित आहे की माझं लेकरू, माझी मुलगी, माझा मुलगा आज मला दिसत नाही। आणि मग त्याच्यानंतर ज्यावेळेस आम्ही त्याला दिसलो नाही, ज्यावेळेस आदाम आणि हवा त्या ठिकाणी दिसले नाही, त्यावेळेस तो त्या ठिकाणी तो आवाज देत चाललेला होता। तो नुसता थांबलेला नव्हता, तो नुसता डोळ्यांनी पाहत नव्हता, तर आवाज देत होता।
आणि तो आम्ही पाहत आहोत, तो पुढे तो म्हणत आहे की त्याचा आवाज त्यास ऐकू आला. परमेश्वरचा आवाज आदाम आणि हवाने ऐकला. म्हणजे याचा अर्थ परमेश्वर फिरत असताना त्यांना शोधित होता, त्यांना सापडीत होता. ते कुठं हरवलेत का, ते कुठं खड्ड्यात पडलेत का, कुठल्या धरण्याजवळ आहेत का, कुठल्या वन पशूच्या हातामध्ये सापडलेले आहेत का, कुठल्या गोष्टीमध्ये आहे का. परमेश्वराला चिंता आणि काळजी झाली प्रिय तुमच्या आणि माझ्याविषयी. जसं आमच्या जगातले आई आणि वडील आपली चिंता आणि काळजी करतात, तसा तो उत्पन्न करता परमेश्वर त्या ठिकाणी तो त्या लेकराची काळजी घ्यायला त्या ठिकाणी आला आणि बागेत फिरत असताना त्याने त्याला आवाज दिली. आज देखील आम्हाला परमेश्वर आवाज देत आहे, परंतु परमेश्वरचा आवाज ऐकून अनेक लोक लपत आहेत. परमेश्वरची वाणी ऐकून अनेक लोक त्या झाडामागे लपत आहे. आणि ते झाड दुसरं तिसरं नको जग आहे, जगातले जे काही आहे वैभव आहे, आम्ही पाहणार आहोत प्रिय पुढं. या ठिकाणी लिहिलेलं आहे की देवाच्या दृष्टी पडून आदाम व त्याची स्त्री बागेतील झाडात लपली. जसे की दरवेळेस परमेश्वर आल्यानंतर या आदाम आणि हवा आनंदाने त्याच्याकडे धावत जायचे, परंतु यावेळेस मात्र ज्यावेळेस परमेश्वर त्यांना शोधत होता, परमेश्वरला ते दिसले नाही. आणि ज्यावेळेस परमेश्वर त्यांना आवाज मारित होता, परमेश्वरचा आवाज ऐकून हे लपले. अशी कुठली घटना घडली होती की परमेश्वर आवाज देतो आणि आपण लपून बसतो? आज देखील प्रिय देवाच्या प्रिय सेवकांनी, सेविकांना, भावांनी, बहिणींनो, आई आणि वडिलांनो आणि प्रिय सेवकांनो, मी तुम्हाला या ठिकाणी वचनाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की परमेश्वर नेहमी आम्हाला आवाज देत असतो. अनेक लोक तो आवाज देखील ऐकतात, परंतु अनेक लोक आपलं कुकर्म दिसू नये, आमचं पाप दिसू नये, आमची चूक दिसू नये म्हणून ते झाडामागे लागतात, म्हणून ते कशाच्या तरी आडदाडतात, म्हणून ते कारण सांगायला सुरुवात करतात, निमित्त सांगायला सुरुवात करतात, सबब सांगायला सुरुवात करतात, प्रॉब्लेम सांगायला सुरुवात करतात, प्रश्न सांगायला सुरुवात करतात. त्यांचं काहीतरी झाकून ठेवण्यासाठी काही ना काही नाना प्रकारचे प्रयोग ते करतात. आणि या ठिकाणी अशीच घटना आम्हाला या उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये उत्पत्तीचा 3रा अध्याय आणि त्याच्या 9व्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतोय. तेव्हा परमेश्वर देवाने आदामास हाक मारून म्हटले, तू कुठं आहेस? ज्या परमेश्वराने आदामाला प्रथम तयार केलं, त्या आदामाला आवाज दिला की आदामा तू कुठं आहेस? त्या ठिकाणी पहिला प्रश्न विचारला. परमेश्वराने उत्पत्ती झाल्यानंतर पहिला विचारलेला प्रश्न, आदामा तू कुठे आहेस? आता आदामाने सरळ सरळ उत्तर द्यायला पाहिजे होतं. आज देखील आमच्यासाठी परमेश्वरचा पहिला प्रश्न आहे, शेवटच्या काळामध्ये आम्ही कुठे आहोत? कदाचित देव तुमचं, माझं आणि जगातली प्रत्येक प्रिय लोकांचं नाव घेऊन प्रत्येकाच्या नावानिशी आवाज देत आहे आणि आम्हाला पहिला प्रश्न तो टाकत आहे की आदामा तू कुठं आहेस? कदाचित आज म्हणे पास्टर राजू आलट तू कुठं आहेस? कदाचित म्हणे सलमोन दादा तू कुठं आहेस? कदाचित म्हणशील बिलिवर्स भावांनो, बहिणींनो, तुम्ही कुठे आहात? आज प्रिय तुम्हाला आणि मला त्याला उत्तर द्यायचं आहे. आज मला त्या प्रश्नाचं उत्तर शोधायचं आहे. आज आम्ही त्याचा आवाज ऐकून लपत तर नाही ना? आज आपण त्याच्या समोर तो फिरत असताना, आवाज देत असताना मी त्याच्या हाकेला उत्तर देऊन त्याच्या समोर येत आहोत का? आणि जर येत आहोत तर कशा प्रकारे येत आहोत? आणि म्हणून प्रिय या ठिकाणी लिहिलेलं आहे 10व्या क्रमांकाच्या वचनामध्ये तो लिहितोय, तो म्हणाला की मी बागेत तुझा आवाज ऐकला तेव्हा मी नग्न आहे म्हणून भिवून लपलो. मी तुझा आवाज ऐकला होता परमेश्वर दे बापा, पण तू माझी डेअरिंग होईना पुढे यायला. तू ज्यावेळेस आवाज देत होता आदमा आदमा आदमा, परंतु मी ना कानाचे पडदे माझे मी झाकून ठेवले. त्याशी कान आज देखील अनेक लोक आत्मिक कान झाकून ठेवलेत. हे भले टपुरी असते, कोल्यासारखी, कुत्र्यांसारखे लांब लचक, हत्तीसारखे झपाळीची झपाळी, पण तो ऐकायला येईना. आत्मिक कान लोकांनी बंद केलेले आहेत. आदमाला आत्मिक कान होते, आदमाला जैगिक कान होते, आणि आदमाला जैगिक कानाने सुद्धा परमेश्वरचा आवाज ऐकू येत होता आणि आत्मिकतेने देखील ऐकू येत होता. जैगिक ज्यावेळेस ऐकलं तर आत्म्याने त्याला साक्षी दिली की खरोखर आता मी पाप केलेला आहे. जगाच्या दृष्टिकोनातून त्यांनी पाहिलं आणि म्हटलं मी परमेश्वरची आज्ञा उल्लंघलेली, आता कसा पुढे जाऊ? आता काहीतरी कारण सांगावं लागते, आता काहीतरी निमित्त सांगावं लागन, आता काहीतरी सबब सांगावं लागन, आता काहीतरी एक कुभांड रचावं लागन, आता काहीतरी नाटकं करावं लागतील. त्याच्याशिवाय मला परमेश्वरच्या समोर जाता येणार नाही. आणि मग त्या ठिकाणी तो लिहित आहे की तो म्हणाला मी बागेत तुला आवाज ऐकला तेव्हा मी नग्न आहे म्हणून भिवून लपलो.
याचं उत्तर काय? परमेश्वराने विचारलं, तू कुठं आहेस? तू बागेतच आहेस का बागेच्या बाहेर गेलास? तर या ठिकाणी तो लिहित आहे, तो म्हणत आहे, तुझा आवाज मी बागेतच ऐकलेला आहे आणि मी बागेतच आहे, पण एक घटना महत्वाची आहे की त्या बागेत मी तुझा आवाज ऐकला, परंतु मला स्वतःला असं वाटलं का मी नग्न आहे. आमची नग्नता आम्हाला दिसली, आमचं पाप आम्हाला दिसलं, आम्हाला लाज वाटायला लागली, आमचा तिरस्कार यायला लागला. आता आम्ही कसं यावं? कारण ज्याप्रमाणे तू निर्मिती केली होती त्याप्रमाणे आम्ही काही त्याच्यामध्ये गडबड गोंधळ केलाय. ज्या गोष्टीची तू आम्हाला तयार केलं होतं त्या गोष्टीतली कुठली तरी गोष्ट आम्ही गमावली आणि याची भीती त्यांना वाटली, याचं दडपण त्यांच्यावर आलं, यांचा प्रेशर त्याच्यावर आला. आणि मग जसं की एखाद्या लेकरू जे आहे तो जर चूक केली आणि संध्याकाळी जर त्याच्या वडिलांनी त्याला आवाज दिला तर निश्चित अर्थाने ते लेकरू काय करतं, जरा घाबरत घाबरत परमेश्वरच्या समोर म्हणजे त्याच्या बापाच्या समोर येतो. घडीभर तर तोंडच दाखवित नाही, जरी दाखवलं तर वाकडं तिकडं अर्धा दाखवीन इकडे दाखवीन, त्याच्या चेहऱ्यावरले भाव तो दाखवित नाही. आणि मग खूप प्रेस केल्यानंतर त्याला नाविलाजाने यावं लागतं आणि मग त्याला ती चूक कबूल करावी लागते. आणि जर चूक कबूल केली तर जसा त्याचा बाप त्या चुकीला क्षमा करतो, त्याला मार्गदर्शन करतो आणि त्याला सांगतो पुन्हा चूक करू नये, पण कदाचित कधी कधी त्या चुकीबद्दल कुठला तरी दंड देखील तो त्याला देत असतो. अशाच प्रकारची घटना या ठिकाणी घडली. यांना असं वाटलं, देवाने म्हटले तू नग्न आहेस हे तुला कोणी सांगितलं? दुसऱ्या नंबरचा प्रश्न, तू नग्न आहेस हे कुणी सांगितलं? मी तर म्हटलो नाही तुला नग्न आहे, मी तर तुला म्हटलो नाही की तू कपडे घातलेले नाही, मी तर म्हटलो नाही तुला तू चुकी केलेली आहे, मी तर तुला काहीच म्हटलो नाही की तू काय केलेलं आहे. मी फक्त तुला आवाज दिलेला आहे, मी फक्त तुला पाहायला आलेलो आहे, मी तुझ्याबरोबर संभाषण करायला आलेलो आहे, मी तुझं क्षेमकुशल विचारायला आलो आहे. परमेश्वराने पहिला विचारलं की तू कुठं आहेस? त्यावेळेस हा म्हणला मी बागेच्या आड झाडाच्या मागे लपलोय. आतापर्यंत कधीच परमेश्वराने आवाज दिलाय आणि हा बागेच्या झाडाच्या खोडाच्या आड दडलाय असं कधी झालंच नव्हतं, हे फर्स्ट टाइम झालं. मग परमेश्वर आम्हाला विचारत आहे तू कुठं आहेस? आज आमचं उत्तर काय? आज अनेक लोक संसारामध्ये डुबलेले आहेत, अनेक लोक व्यसनामध्ये आहेत, वासनामध्ये आहेत, मीपणामध्ये आहेत, अहमपणामध्ये आहेत, गर्व आहे, अभिमान आहे, वेशभूषारकी आहे, लबाडकी आहे, जगातल्या सगळ्या गोष्टीची औस मौस आहे, सगळ्या प्रकारचे हाव आहे, सगळ्या प्रकारचा दुष्टपणा आहे, सगळ्या प्रकारचे पाप करून करून हा पापात इतका काही मग्न झालाय, इतके काय नग्न झालाय की शरीरातले कपडे आहेत परंतु आत्मिक कपड्याचा एक चुठुरी सुद्धा यांच्या जवळ नाही. आत्मिक नंगपण, आत्मिक नग्नता आज लोकांची दिसून आलेली आहे. आणि म्हणून परमेश्वर आम्हाला आवाज देत असताना देखील आम्ही परमेश्वरच्या समोर येत नाही. याचा अर्थ आम्ही शारीरिकरित्या कितीही कपडे घातले परंतु ज्या परमेश्वराने आम्हाला निर्मित केलेलं आहे, ज्या परमेश्वराने मला घडवलेलं आहे, ज्या परमेश्वराने आम्हाला सुरक्षित ठेवलेलं आहे, त्या परमेश्वरच्या स्तवनात त्या परमेश्वरच्या समोर येण्यासाठी परमेश्वराने तारणाचे वस्त्र, शुद्ध वस्त्र, पवित्र वस्त्र, लागणारे वस्त्र, आमच्या परमेश्वराच्या जवळ जाण्यासाठी पात्र असणारे, लायक असणारे वस्त्र आम्हाला दिलेले आहे. परंतु या सगळ्या प्रकारच्या पाप करून आम्ही चुठऱ्या करून टाकले तर आज परमेश्वरच्या समोर नग्न झालेले. अनेक लोक परमेश्वरासमोर येत नाहीत, अनेक लोक सत्याच्या समोर येत नाही, अनेक लोक सत्य स्वीकारत नाही, अनेक लोकांच्या जीवनामध्ये सत्य जर सांगायला गेलं की ते लपून बसतात. याचे कारण सत्यामध्ये आमची नग्नता दिसून येते, सत्यामध्ये आमची चूक दिसून येते. ज्यावेळेस सत्य परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याचा पवित्र आत्मा आणि जगाच्या शेवटीला तुमच्या आणि माझ्यासाठी पवित्र वचन हे ज्यावेळेस आमच्या समोर येतं आणि आवाज देतो तू कुठं आहेस, त्यावेळेस आमच्या लक्षात येतं की आम्ही तर आज्ञाभंग करणारी लोक आहोत. आमच्या लक्षात येतं की त्या आदम हवाने एकच आज्ञा मोडी होती, सगळं काही कर, ह्या झाडाचं फळ खाऊ नको. आज आम्ही इतक्या झाडांचं फळ खाल्लंय त्याची विचार तर सोय नाही. त्यांनी फक्त एका झाडाचा एकच आज्ञा उल्लंघली होती, त्याचा इतका मोठा दंड भेटला. आणि मला तुम्हाला या ठिकाणी विशेष गोष्ट सांगायची आहे, परमेश्वराने त्यांना निर्मित केले त्यावेळेस वस्त्र घातलेली नव्हते, हाय तसेच होते, परंतु त्यांना नग्नता काय ही माहिती नव्हती, त्यांना लाज काय ही माहित नव्हती. आणि त्यावेळेस कुठल्याही प्रकारचं कारण आणि कुठल्याही प्रकारचं संकोच ते करीत नव्हते. ऑलरेडी त्यांच्यामध्ये परमेश्वराने तारणाचं वस्त्र नेऊन आतून बाह्य स्वरूपाचे जरी नग्न असले
पण तो आतून मात्र परमेश्वराने निर्मित केलेलं अशुभ्र गोष्टी त्यांच्याजवळ होत्या. आणि मग मात्र ज्यावेळेस त्यांनी परमेश्वराची आज्ञा उल्लंघन केली, आपण पाहत आहोत त्याच्यामध्ये, आपण पाहत आहोत या ठिकाणी 9व्या वचनामध्ये तो म्हणत आहे, तेव्हा परमेश्वर देवाने आदामास हाक मारून म्हटले, तू कुठं आहेस? तो म्हणाला, मी बागेत तुला आवाज ऐकला तेव्हा मी नग्न आहे म्हणून भिवून लपलो. उत्तर बघा, तू कुठं आहेस? त्यांनी सांगितलं मी बागेत आहे. त्यांनी सांगितलं मी आवाज देत तरी तू कुठं होता? तो म्हणतो मी भिवून लपलो होतो. कारण या ठिकाणी मी नग्न आहे म्हणून भिवून लपलो. एक तर मला नग्नता आली आणि दुसरी गोष्ट माझ्यामध्ये भय निर्माण झालं. दोन गोष्टी. परमेश्वराकडे येत असताना आमची नग्नता ज्या वेळेस दिसती, आमचं पाप ज्या वेळेस दिसतं, आमचा कमीपणा ज्या वेळेस दिसतं, त्यावेळेस आम्ही लगेच निमित्त सांगायला सुरुवात करतो, कारण सांगायला सुरुवात करतो, सबब सांगायला सुरुवात करतो, काहीतरी कुणाच्या तरी पाठीमागे दडण्याचा प्रयत्न करतो. आता या ठिकाणी त्याला सांगितलं का तू समोर का नाही आला? तो म्हणतो मला लाज वाटली. तो म्हणतो की मी भिवून लपलो कारण मी नग्न आहे. लगेच कारण सांगायला सुरुवात केली. 11व्या वचनामध्ये लिहित आहे, देवाने म्हटले तू नग्न आहेस तुला कोणी सांगितलं? अरे बाबा मी तर तुला काय म्हटलो नाही, कारण तुझा निर्माण करता मी स्वतः आहे. तुला निर्माण केलं, तू आता तसाच दिसतो जसं निर्मितीच्या टायमिंगला होता. त्यावेळेस काय मी तुला कपडे घातलेले नव्हते आणि त्यावेळेस तू नग्नच होता. पण तू आत्मिकतेमध्ये, आज्ञा पालनामध्ये, देवाच्या निर्मितीमध्ये, देवाच्या प्लॅन मध्ये तो होता. जोपर्यंत त्या प्लॅनला कुठल्या प्रकारचा डाग लागला नाही, जोपर्यंत आज्ञा, रोल, विधी, नियम, अटी त्यांना दिलेले बांध त्यांनी तोडला नाही, कोरला नाही, तोपर्यंत ते जसे होते ते नग्नच होते. परंतु तरी देखील त्यांना लाज वाटत नव्हती, त्यांना नग्न आहोत असं दाखवलं नव्हतं. परंतु ज्या वेळेस त्यांनी देवाच्या आज्ञाचा भंग केला त्यावेळेस मात्र त्यांना या ठिकाणी लाज वाटली आणि ते नग्न आहेत असं सांगितलं. मग परमेश्वर म्हणत आहे, तुला कुणी सांगितलं तू नग्न आहेस म्हणून? मी तर काय म्हटलो नाही. मग असा कोण व्यक्ती आहे की तू नग्न आहे म्हणतोय? मग ज्या झाडाचं फळ तू खाऊ नको अशी मी तुला आज्ञा केली होती, त्याचे फळ तू खाल्ले काय? 3ऱ्या क्रमांकाचा प्रश्न. जी मी आज्ञा दिली होती, जो रोल दिलता, जो नियम दिलता, जे नियमशास्त्र दिलतं, जे तुला एक चांगल्या प्रकारचं तुला संरक्षणासाठी जे आडकाठी ठेवली होती, तुझा पाय खड्ड्यात अटकू नये किंवा तुझी नग्नता दिसून येऊ नये म्हणून तुला जे मी वस्त्र आंतरिक नेसवले होते, मग तुला आज्ञा केली होती, त्याचे फळ तू खाल्ले काय? परत एक प्रश्न. मग आदाम त्याला उत्तर देतोय. आदाम म्हणाला, जी स्त्री तू मला सोबतीस दिले तिने त्या झाडाचे फळ मला दिले आणि ते मी खाल्ले. त्यांनी कबूलच केलं नाही का मी स्वतःहून. त्यांनी लगेच लोटायला सुरुवात केली, लगेच कारण सांगायला सुरुवात केली. परमेश्वरने विचारलं, हे तू फळ खाल्लंस का? याने होय नाही या 2 यस या नो म्हणायचं ना. मग हा म्हटला त्याच्या स्वतःची चूक झाकण्यासाठी तो म्हणत आहे की तू जी स्त्री दिलीस, तू जी स्त्री तुम्हाला दिलीस, सोबतीला दिलीस, तिने त्या झाडाचं फळ खाल्लं, मला दिले आणि मी ते खाल्ले. आता या ठिकाणी प्रिय, ज्यावेळेस आमच्याकडून पाप घडतं, अपराध घडतो, चुका होतात, परमेश्वराला न आवडणाऱ्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडतात, त्यावेळेस निश्चित अर्थाने आम्ही देखील आमचं पाप लपवण्यासाठी कारण सांगायला सुरुवात करतो, निमित्त सांगायला सुरुवात करतो, सबब सांगायला सुरुवात करतो, काहीतरी लपण्याचा प्रयत्न करतो. अशाच प्रकारे आदामाकडून जे पाप झालं होतं ते लपवण्यासाठी त्याने काय केलं? कारण सांगायला सुरुवात केली. आणि पहिलं कारण सांगितलं आणि कारण नाही असं सांगितलं का परमेश्वराने निर्माण केलेलंच कारण सांगितलं की तू जी स्त्री निर्माण केली, तू जी स्त्री मला दिली, तू जी स्त्री माझ्या सोबतीला पाठवलीस, तिने काय केलं? त्या झाडाचं फळ मला दिलं. मी स्वतःहून जाऊन तोडलं नाही, मी स्वतःहून ते खाल्लं नाही, मी काही त्याच्याविषयी काही हे नाही, तर मी दोषी नाही, मी अपराधी नाही, मी पापी नाही, मी कशाच प्रकारचं नाही. हे तू दिली बहीण, ती लेकरू दिलं होतं ना, जी स्त्री तू दिली होती ना, त्या स्त्रीने ते तोडलं, त्या स्त्रीने ते मला दिलं आणि मी ते खाल्लं. मग परमेश्वर देव तिला, स्त्रीला म्हणाला, तू हे काय केले? 4थ्या क्रमांकाचा प्रश्न. पहिला आदामाला म्हटला, तू हे काय केले? त्यांनी दुसरं उत्तर दिलं, त्यांनी लोटला हवाबाईवर.
आता नंतर परमेश्वर हवाबाईला प्रश्न विचारत आहे परत एक, तू हे काय केलं? मग आता या ठिकाणी ती स्त्री म्हणत आहे, स्त्री म्हणाली, सर्पाने मला भुरळ घातली म्हणून मी ते खाल्लं. मला खाण्याची इच्छा नव्हती, मला खाऊशी नव्हतं वाटत आणि मला त्याच्याशी काही संबंध नव्हतं, पण त्या सर्पाने मला भुरळ घातली आणि मग मी ते खाल्लं. म्हणजे दोन्ही व्यक्तीने या ठिकाणी कबूल केले नाही. दोन्ही व्यक्तीने आपलं पाप झाकण्यासाठी परमेश्वराच्या मोडलेल्या आज्ञा त्या रद्द करून आम्ही काय सत्व आहोत, आम्हीच काही लय शहाणे आहोत, आम्ही लेस नीतिमान आहोत, आम्ही लय धार्मिक आहोत, आम्ही लेस देवाला भिवून वागत आहोत, आम्ही एकदम कट्टर, आम्ही देवाच्या शब्दाच्या पलीकडेच नाही, आम्ही देवाचा काहीच अपराध केलेला नाही. मग केला कुणी? अहो तुम्हाला निर्माण करून देवाने अपराध केला की काय? या ठिकाणी अनेक लोक देवाला प्रश्न विचारायला सुरुवात करतात, कारण सांगायला सुरुवात करतात, निमित्त सांगायला सुरुवात करतात, सबब सांगतात, परंतु योग्य असं उत्तर देत नाही. आणि तुम्हाला माहिती का, ज्यावेळेस परीक्षा घेतल्या जाती त्यावेळेस त्या ठिकाणी असतं, योग्य पर्याय निवडा, योग्य जोड्या लावा, योग्य कारणे सांगा, योग्य प्रश्नाचं उत्तर द्या. आणि मग तो परीक्षक काय करतो, ते परीक्षा चेक करतो. जर तुमचं योग्य असेल तर त्याला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं मार्क किंवा तो पास झालेला असतो. परंतु जो अयोग्य प्रकारचं उत्तर देतो, कारण दुसरेच काहीतरी लिहितो, जोड्या इकाची जोडी तिकडे लावितो, गाळलेल्या शब्दामध्ये जो योग्य शब्द भाजा तो काढायचा आणि दुसऱ्या लाईनचा टाकायचा, मग असं जर झालं तर निश्चित अर्थाने तो त्या ठिकाणी नापास झाल्याशिवाय राहणार नाही. याच आम्हाला आदाम आणि हवा नापास झाले. परमेश्वराने ज्या काही सिच्युएशन तयार झाली, परमेश्वरचं आणि त्यांच्यामध्ये जे काही संभाषण झालं, परमेश्वराने आणि त्यांच्यामध्ये जे काही प्रश्न उत्तर झाले, परमेश्वराने जे काही त्यांना प्रश्न विचारले, एकाही प्रश्नाचं उत्तर त्याने सही म्हणजे बरोबर दिलंच नाही. सगळ्या प्रश्नाचं उत्तर डुप्लिकेट दिलं, सगळ्या प्रश्नाचं उत्तर प्लॅनिंग करून दिलं, सगळ्या प्रश्नाचं उत्तर निमित्त सांगून दिलं, सगळ्या प्रश्नाचं उत्तर कारण सांगून दिलं, सगळ्या प्रश्नाचं उत्तर सबब करून दिलं, सगळ्या प्रश्नाचं उत्तर दुसऱ्यावर ढकलून दिलं. आणि एवढंच नाही तर परमेश्वरावर सुद्धा एक बाजू ढकलली. तू जी निर्माण केलेली स्त्री मला दिली ना, तिने म्हणजे त्यांनी परमेश्वरावर सुद्धा बोट ठेवलं. बिचारी हवाबाई बरी, कमीत कमी तिने सापावर बोट ठेवलं, सर्पावर बोट ठेवलं, दुष्टावर बोट ठेवलं, त्या देवावर बोट ठेवलं. परंतु आदाम या ठिकाणी सगळ्यात मोठा मूर्खपणा पहिली बार त्याने केला. आमचा पूर्वज त्याने डायरेक्ट परमेश्वरावर आरोप केला, परमेश्वराला मध्ये घेतलं. त्या प्रश्नाचं उत्तर न देता परमेश्वरावर आरोप केला. परमेश्वराने निर्माण करून दिलेली निर्मितीवर परमेश्वराने तू निर्माण केली आणि तू मला दिली, माझी काही इच्छा नव्हती, मी काही तुला मागितली नव्हती, मी काही तुझ्याकडे साकडं केलं नव्हतं, मी काही रडत बसलो नव्हतो, आणि मग तू मला दिली आणि मग तिच्यामुळं मी हे खाल्लं, तिने मला दिलं. आज अशाच प्रकारचे कारण अनेक ख्रिस्ती लोक सांगत आहेत, मंडळी सांगत आहे, पास्टर लोक सांगत आहेत, पालखीनबाई सांगत आहेत, बिलोस भाऊ सांगत आहेत, बहिणी सांगत आहे, सगळ्या प्रकारचे निमित्त. मात्र परमेश्वरावर आज आम्हाला पाहायला मिळतं की परमेश्वराने जर तुमची आणि माझी निर्मिती केली, परमेश्वर जर तुम्हाला आणि मला काही प्रश्न विचारत आहे की तू कुठं आहेस, आज आम्ही म्हणत नाही प्रभू मी पापात आहे म्हणून. आणि या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं प्रिय की ज्यावेळेस परमेश्वर आम्हाला प्रश्न विचारतो, त्या प्रश्नात थोडासा मधून फोन येतात, सॉरी. या ठिकाणी आम्ही पाहत आहोत की परमेश्वराने पहिला प्रश्न विचारला, तू कुठं आहेस? त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी झाडाच्या पाठीमागे आहे. परमेश्वराला त्यांनी सांगितलं तू का झाडाच्या पाठीमागे दडून पडलास? तो म्हटला मी नग्न आहे. मग परमेश्वराने दुसरा प्रश्न विचारला, तू नग्न आहेस हे कुणी सांगितलं? मग परमेश्वराने तिसरा प्रश्न टाकला की फळ तू खाल्लेस काय, तू हे काय केले? मग त्याने उत्तर दिलं की तू जी स्त्री मला निर्माण करून दिली त्या स्त्रीमुळे मी ते खाल्लं. आणि आम्ही पुढे पाहतो या ठिकाणी तो परमेश्वर देव स्त्रीला म्हणाला तू हे काय केले? स्त्री म्हणाली सर्पाने मला भुरळ घातली म्हणून मी ते खाल्ले, मला खाण्याची अजिबात इच्छा नव्हती. आज देखील असंच आहे, मला पाप करण्याची इच्छा नव्हती, मी पाप करू इच्छित नव्हतो, परंतु मी भुरळ घातली.
मी कुठेतरी जोखडात पडलो, मला माझ्यामध्ये मी पण आला, आमपण आला, मला गर्व आला, अभिमान आली, व्यर्थ फुशरकी लबाडकी आली, देहाची, डोळ्याची, संसाराची, सगळ्या प्रकारची फुशरकी माझ्यामध्ये निर्माण झाली. माझ्या समोरचे लोक मला पाहिले आणि त्यांच्याकडे पाहून मला असं वाटलं की मी देखील हे करावं. अनेक लोक अशाच प्रकारे पापात पडत आहे. अनेक वेळेस सैतान काय करत आहे, अनेक त्याच्या प्रिय सेवक सेविकांना, विश्वासणाऱ्या भावांना, बहिणींना अशा गोष्टी मोह दाखवून, सौंदर्य दाखवून, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी दाखवून तो काय करत आहे, त्यांना मोह निर्माण करत आहे, त्यांना भुरळ घालत आहे. आणि त्या भुरळ घातल्यामुळं अनेक लोक पापात जात आहे, अनेक लोक शापामध्ये जात आहेत. आणि शापामध्ये जाऊन पापामध्ये जाऊनच राहत नाही, तर परमेश्वराला हे ठाऊक आहे की हे पापात पडलेले आहेत आणि परमेश्वरची इच्छा आहे की यांच्या पापांची क्षमा व्हावी. म्हणून तर परमेश्वरचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याने रक्त सांडल्याच्या रक्ताच्या माध्यमातून तुम्हाला पापाची क्षमा होते. आज अनेक लोक परमेश्वर त्यांना शोधित आहे, कारण प्रभू येशूचं रक्त सगळ्या लोकांना सर्व पापापासून शुद्ध करण्यास समर्थ आहे. परंतु अनेक लोक परमेश्वर ज्यावेळेस आवाज देतो की मी तुझे पातक कितीही लाखेसारखी लाल असली तरी मी बर्फासारखी पांढर शुभ्र करण्यास तयार आहे. तू कुठं आहेस? तू ये, पश्चाताप कर, परमेश्वराचा स्वीकार कर, परमेश्वरासमोर कबूल हो की मी पापी आहे आणि प्रभू माझ्या पापाची क्षमा कर. पण तो अनेक वेळेस अनेक भाऊ आणि बहीण आणि याजक लोक येतात आणि त्या ठिकाणी सांगत आहेत आम्ही चुका ढकलीत आहोत एकमेकावर. ही खेदाची गोष्ट आहे. कारणे सांगणे, निमित्त सांगणे, सबब सांगणे म्हणजे याचा अर्थ सत्यापासून दूर राहणं, आमच्या स्वतःचे पाप झाकून ठेवणं, मीच काय लय ना, दुसरे सगळे येडे, मीच काय ते योग्य, बाकीचे सगळे अयोग्य. परमेश्वराच्या एखाद्या मनुष्याला तुम्ही कारण सांगू शकता, त्याला फसवू शकता. परंतु प्रिय मी तुम्हाला सांगाल या ठिकाणी की परमेश्वर त्या ठिकाणी आम्हाला आवाज देत आहे. परमेश्वर आमची नग्नता झाकू इच्छित आहे. परमेश्वर आमच्या पापाची क्षमा करू इच्छित आहे. परमेश्वर आम्हाला या ठिकाणी तो म्हणतो तू हे काय केलंस, हे करायला नव्हतं पाहिजे, आणि जर केलंस तर यापुढे तू करू नको, किंवा यापुढे तुला वाटा नाही, थोडस ताडण देईल. हे ताडण परमेश्वराचं खूप महत्वाचं आहे, कारण हे जर परमेश्वराने ताडण केलं नाही तर प्रिय तुमचं आणि माझं जीवन टिकणं खूप मुश्किल होईल. आम्ही या ठिकाणी पाहतो 13 वचनामध्ये परमेश्वर देव त्या स्त्रीला म्हणाला तू हे काय केलंस? स्त्री म्हणाली सर्पाने मला भुरळ घातली आणि म्हणून मी ते खाल्ले. पुढे जर आम्ही पाहिलं उत्पत्तीचा ग्रंथ अध्याय क्रमांक 4 आणि वचन क्रमांक 6 आणि 7 जर पाहिलं तर त्यामध्ये प्रिय पुन्हा एक वार आपल्याला एक महत्वाची गोष्ट निमित्त सांगणं, कारण सांगणं आणि सबब सांगणं याविषयी तो लिहित आहे. आपण अलीकडे वाचूया उत्पत्तीचं पुस्तक अध्याय क्रमांक 4 आणि वचन क्रमांक 5 पासून वाचूया. 4 पासून वाचूया. हबेलानेही आपल्या कळपातील प्रथम जन्मल्यात म्हणजे त्यातल्या पुष्टातून काही अर्पण आणले. परमेश्वराने हबेल व त्याचे अर्पण याचा आदर केला, पण काईन व त्याचे अर्पण याचा अनादर केला. म्हणून काईन संतापला व त्याचे तोंड उतरलं. ज्या वेळेस काईन संतापला आणि त्याचं तोंड उतरलं, अक्षरशः पार आठ्या गुठ्या पाडल्या, अशा एकदम पार गावऱ्या फुटल्यासारख्या. मसनात गेल्यानंतर जसं तोंड उतरत ना माणसाचं तसं त्याचं उतरलं. का? तर परमेश्वराने त्याचं अर्पण स्वीकारलं नाही आणि त्याच्या भावाचं स्वीकारलं. मग त्याच्यामध्ये द्वेष निर्माण झाला, त्याच्यामध्ये वैरस्म्य निर्माण झालं, त्याच्यामध्ये क्रूरता निर्माण झाली आणि या क्रूरता आणि वैमनस्यामध्ये त्यांनी त्याचं तोंड उतरलं. ज्यावेळेस परमेश्वराने पाहिलं नाही त्याचं तोंड, त्यावेळेस 6व्या वचनामध्ये लिहित आहे तेव्हा परमेश्वर काईनास म्हणाला तू का संतापलास? असं काय कारण आहे? कमून तुला संताप आला? कमून तुला राग आला? कमून तुला द्वेष निर्माण झाला? आणि दुसरा प्रश्न परत एकदा त्या काईनास विचारला, तुझं तोंड का उतरलं? चांगलं होतं ना, तुझ्या तोंडावर साडीसाती का? तुझ्याकडे पाहिल्यानंतर आनंद का वाटत नाही? तुझ्याकडे पाहिल्यानंतर संतोष का वाटत नाही? तुझ्याकडे पाहिल्यानंतर प्रेम का निर्माण होत नाही? तुझ्याकडे पाहिल्यानंतर दया का उत्पन्न होत नाही? असं काय? तू याचा अर्थ काही ना काही गडबड केलेली. आणि मग या ठिकाणी आम्ही पुढे पाहूया, तू बरे केले तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही काय? परमेश्वर त्याला म्हणत आहे, अरे तू चांगलं करीत राहा म्हणजे तुझं तोंड चांगलं राहील.
तुझ्या मुद्रा, तुझा जे चेहरा आहे ना, तुझं जे हे ज्याच्यावर टवटवीतपणा येईल, चांगलंच करीत नाही जीवनात. म्हणून या मुद्रेवर कायम गौऱ्या, कायम राख, कायम साडेसातीची दिशा, कायम अशांतता, दयाचा पात्रतेतच नाही. प्रेमाने जवळ येऊन कुणी दोन शब्द बोलावं असं नाहीच. याचं कारण काही चांगलं करीतच नाहीत. तू बरे केले तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही काय? आता परमेश्वराने त्याला प्रश्न केलाय. परमेश्वर या ठिकाणी तिसऱ्या या कायनस प्रश्न करीत असताना पहिल्यांदा तो म्हटला की या ठिकाणी परमेश्वर कायनस म्हणाला, तू का संतापलास? दुसऱ्यांदा म्हणला, तुझं तोंड का उतारलं? आणि तिसऱ्यांदा तो म्हणताय, तू बरे केले तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही काय? पुढे तो लिहित आहे, पण तू बरे केले नाही तर दाराशी पाप टपूनच आहे आणि त्याचा रोग तुझवर आहे आणि त्याकरिता तू त्यास दाबा ठेव. परमेश्वर त्याला सांगत आहे, तू कारण शोधू नको. हे कारण लागलं शोधायला. मी आणि माझा भाऊ अर्पण घेऊन तुझ्या समोर आलो, पण तू माझ्या भावाचं अर्पण तू स्वीकारलं आणि माझं लातडून दिलं. मग मला राग येणार नाही का? मला द्वेष येणार नाही का? माझ्या तोंडावर 12 वाजणार नाहीत का? अरे पण तुझा भाऊ आत्मिकतेमध्ये घेऊन आला, तुझा भाऊ चांगुलतेपणामध्ये घेऊन आला, तुझा भाऊ सत्याने घेऊन आला, तुझा भाऊ चांगल्या गोष्टी घेऊन त्या ठिकाणी आला. तू आला सगळं डुप्लिकेट, सगळं चोथा, सगळं भंगार. आत्मिकतेने तू आला नाही. तुझा भाऊ आत्मिकतेने देखील आला माझ्याकडे आणि जगिक देखील आला. त्याचा जीव आत्माने शरीर त्याने माझ्या समोर आणलं. तू काय आणलं माहिती का? राखून ठेवून. कारण पवित्र शास्त्राची आज्ञा आहे की उत्तमातलं उत्तम त्या परमेश्वराला दी. याने उत्तमातलं उत्तम नव्हतं आणलं आणि म्हणून परमेश्वराने जे योग्य ते निवडलं आणि त्याच्या भावाचं अर्पण स्वीकारलं. आणि त्याच्या भावाचं अर्पण स्वीकारल्यामुळं त्याचा भाऊ जे आहे तो योग्य करत होता. त्याचा भाऊ जो आहे बरं करीत होता. म्हणून त्याच्या भावाची मुद्रा चांगली होती, प्रसन्न होती, ताजीतावानी होती, टवटवीत होती, पवित्र होती, शुद्ध होती, प्रकाशमय होती, हर्षित होती, आनंदाची होती, सुखाची होती, भरभराटीची होती. त्याची नग्नता झाकलेली होती. त्यांनी निमित्तच सांगितलं नाही, त्यांनी सबब सांगितलं, त्यांनी कारण पण सांगितले नाहीत. हा मात्र या ठिकाणी याच्या जीवामध्ये, मनामध्ये, विचारामध्ये सगळे कारणच चालू होते. या ठिकाणी मी पाहतो की त्याचा रोग तुझवर आहे, याकरता त्याच्या ताब्यात ठेव. आज आम्हाला ते ताब्यात घ्यायचंय, नाही तर दाराशी पाप टपूनच ये. एक पाप झाकायसाठी दुसरं, दुसरं पाप झाकायसाठी तिसरं, असं करता करता मनुष्य त्या पापाच्या खाईमध्ये पडलेला असतो. आणि म्हणून प्रिय हो, आमची मुद्रा निमित्त सांगणं बंद करा. अनेक लोक निमित्त सांगतात. काही लोकांना म्हणणं ना, प्रार्थना करा. अहो आमच्या घरामध्ये तसं वातावरण नाही. मग करा ना. कुणी रोखलंय कुणी तुम्हाला? नाही, आमच्या घरीमध्ये खूप गडबड गोंधळ आहे. अहो तो बंद करा ना. बाहेरचं जग येऊन तर तुमच्या घरात गडबड गोंधळ करीत नाही. नाही, आमच्याकडे ह्योच प्रॉब्लेम आहे, तोच प्रॉब्लेम आहे, तीच समस्या आहे, त्या चिंता आहे, त्या काळजी आहेत, आमच्या घरातले लोकच असे तसेच. अरे पण तू कसा आहेस? शोध कारण. परमेश्वरासाठी नको सांगू. अनेक लोकांना बरेचसे कारण सांगायला, निमित्त सांगायला सैतान जो दुष्ट आहे ना, तो भरपूर काही गोष्टी करतो आणि लोकांना पूर्णपणे कारणच सांगायला लावतो. परंतु हे कारण स्वर्गाच्या राज्यात चालणार नाही. आज तुमचा आणि माझा परमेश्वर म्हणत आहे, जर तुम्हाला हे समजलेलं आहे, जर परमेश्वराने आम्हाला आवाज मारलाय आणि तो म्हणत आहे की आदामा तू कुठं आहेस, तसं अशाच प्रकारे आमच्या प्रत्येकाचं नाव घेऊन जर कदाचित परमेश्वराने जर आवाज दिला आणि तो जर म्हटलं तुम्ही कुठं आहात, तर आम्हाला सरळ सरळ परमेश्वराच्या समोर यायचं आहे आणि म्हणायचंय, प्रभू मी तुझ्या समोरच आहे, कारण माझं पाप काही तू लपलेलं नाही. कारण मी अधोलोकात जरी गेलो तर तू तिथं आहेस. आम्ही कुठेही जाऊ दुनियामध्ये, तू मला पाहत आहेस आणि म्हणून मला लपायला जागाच नाही. मी लपू शकत नाही, मी तुझ्याकडून दूर जाऊ शकत नाही. आणि म्हणून मी नग्न आहे, मी पापी आहे, मी स्वीकार करतो. मी ते फळ स्वतःहून खाल्लं, मला काही कोणी दिलेलं नाही, बळजबरी कोणी केली नाही. अहो जरी त्याची पत्नी किंवा ती हवाबाई त्याला दिली होती, तिने आणून म्हणली असे नाही, हो प्लीज इट समथिंग, फ्रूट, थोडस फळ खा, फ्रूट खा. त्याला नाही म्हणता येत होतं ना. देव तिकडे फेकून तर तारफड म्हणला असता. परमेश्वराने माझ्या निर्माणकर्त्याने सांगितलेलं आहे की ह्या झाडाजवळ, या झाडाचं फळ खाऊ नको. आणि ज्या अर्थी तू ते तोडून आणलंस, त्या अर्थी तिच्या 2-4 मुसकडा द्यायला पाहिजे होत्या. नाही,
हे आपलं बैलासारखं गेलंच तिथं, घातलं डोकं तिथं, घातलं जू, बसला तो. आतापर्यंत हे तुम्ही आणि मी गाडी उडीत होतो त्याचे कारणच आहे. पहिल्यांदाच दापात नाही धरलं, पहिल्यांदाच खांद्यावर घेऊन हिंडला, मग झाला कार्यक्रम. यांनी सबब सांगायला नव्हती पाहिजे. ज्या अर्थी तिला आज्ञा आदामाला दिली होती, हवेला दिलेली नव्हती. कारण सुरुवातीला परमेश्वराने आदामाला निर्माण केलं, हवेला नव्हतं निर्माण केलं. आदाम हा परमेश्वराच्या स्वरूपाचा होता, ही हवाबाई नाही. अनेक लोकांना हे माहित नाही. आदामालाच परमेश्वराच्या स्वरूपात निर्माण झाला होता आणि मग आदामाच्या हाडाची काढून हाडातलं आटण, मांसातलं मांसन, त्याला पटन, त्याला साजल, त्याच्या रंगा रूपाला, उंची, बॉडीला, कलरला किंवा त्याचे जे काय असेल त्याला साजल अशी मग निर्माण केली. त्याचा पार्ट आणखीन पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 परमेश्वराने त्याच्या प्रतिसमान आदामाला तयार केलं आणि आदामातून ही निर्माण केलेली आहे. म्हणजे पहिला आदाम घडला, आदामापासून पहिली डिलिव्हरी हवाबाई, आणि मग हवाबाई पासून डिलिव्हरी आता आमच्यापर्यंत. आणि म्हणून वर्चस्व जे आहे, आदामाला त्या ठिकाणी हक्क होता की त्याच्या स्त्रीला दापणं, तिला समजावून सांगणं, रागून नाही, प्रेमान जरी सांगितलं असतं ना की परमेश्वराने या सगळ्या गोष्टी आपल्याला बिंदास दिलेल्या आहेत, काही टेन्शन घ्यायचं नाही, आणि नेमकं सांगितलेलं ही गोष्ट काही करू नको, तर मग आता ती आपण करणं चुकीचं होईल. काहीतरी सल्ला मसलत करायची होती ना, परंतु नाही. मग त्या ठिकाणी प्रिय आम्हाला पाहायला मिळतं की त्यांची मुद्रा त्या ठिकाणी गंभीर झाली आणि ते झाडामागे लपले. परमेश्वराने प्रश्न केले, सगळं काही झालं, मग त्यांना त्या बागेतून हाकलून दिलं. मग त्यांना परमेश्वराने फळ दिलं आणि मग हे 2 फळापैकी एक काईन आणि हाबेल यांच्यामध्ये एकाचं DNA गेलं, एक जगाचा आणि एक आत्मिक ठरला. आणि त्या ठिकाणी एकमेकाच्या डोक्यामध्ये त्या ठिकाणी काईनाने म्हणून काईन संतापला होता, त्याचे तोंड उतरलं, कारण काईनाने हाबेलाचा खून केलेला होता. पहिला रक्तपात तिथं घडला, पहिले निमित्त तिथं घडलं, सगळा ड्रामा, सगळे नाटकं तिथं घडले. उत्पत्तीमध्ये परमेश्वराने जे निर्माण केलं होतं ना, या निर्माण झालेल्या निर्मितीने नाटकं तयार केले. या निर्माण झालेल्या निर्मितीमधून त्यांनी त्या ठिकाणी त्या निर्मितीचा सत्यानाश करून टाकला. काय कारण सांगून? अहो, त्या परमेश्वराला सुद्धा कारण सांगितलं त्यांनी. परमेश्वरावर देखील एक आरोप ठेवल्यासारखं बोट केलं, तू जी ही स्त्री दिलीस ना, ही सहचारिणी, हिच्यामुळे हे घडलंय. मग या बैलाला म्हणता येत नव्हतं का की मला आज्ञा माहिती होतं, मी तिला दापायला पाहिजे होतं, ती माझ्या हाडातलं आडण, मांसातलं मांस आहे, माझं तिने ऐकलं असतं. या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं तो उत्पत्ती 4 आणि 9 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं. मग कायनाने त्याचा भाऊ हबेल याच्याशी बोलणे झाले आणि असे झाले की ते शेतात असता कायनाने आपला भाऊ हबेल याचवर चालून जाऊन त्यास ठार केली. मग परमेश्वराने कायनास विचारले, तुझा भाऊ हबेल कुठे? परत परमेश्वराने प्रश्न विचारला. आदाम भावाचं तंटा मिटून टाकला, त्यांचे कारणे, विनंती, अर्ज सगळे फेटाळून टाकले, त्यांना तिथून काढलं, दुसरीकडे ठेवलं, त्यांना हे 2 पुत्ररत्न दिले आणि त्यांच्याकडे परमेश्वर पुन्हा एक वार आला आणि त्या लेकरांना तो म्हणत आहे आम्ही पाहतो ते तिकडं. मग परमेश्वराने कायनास विचारले, तुझा भाऊ हबेल कुठं आहे? तो दिसा नाही. कारण ज्या वेळेस मी तुम्हाला भेटायला येतोय, ज्या वेळेस मी तुमच्या कुटुंबामध्ये येतोय, आदाम, हवा, काईन, हबेल हे त्यांचं कुटुंब, जरी पाप केलं होतं आदाम हवाने, तरी परमेश्वराने त्यांचा निरोप घेतलेला नव्हता. परमेश्वराने कारण सांगितले नव्हते, परमेश्वराने निमित्त सांगितलं नाही, परमेश्वराने सबब सांगितलं नाही. तुम्ही माझ्या आज्ञेचं उल्लंघन केलं ना, गेट आउट असं नाही म्हटलं. त्यांना त्या ठिकाणाहून गेट आउट केलं, पण तो दुसरं ठिकाण त्यांच्यासाठी निर्माण केलं आणि त्यांना वाटलं की आता या ठिकाणावर हे सुधारतील. परंतु जो आज्ञा भंगाचा त्यांनी प्रथम पाया रचला, जे कारण सांगायला सुरुवात केली ना, मग ते कारण त्यांच्या लेकरांच्या जीवामध्ये आले, त्यांच्या मनामध्ये आले, त्यांच्या विचारामध्ये आले आणि मग त्या ठिकाणी ते कारण सांगू लागले. मग अशाच प्रकारे हबेलाचा त्या ठिकाणी खून झाला आणि काईनाला परमेश्वर विचारत आहे, तुझा भाऊ हबेल कुठं आहे? मला या ठिकाणी एक गोष्ट सांगायची. काईनाने ज्यावेळेस हबेलाच्या डोक्यात दगड घातला ना, त्यावेळेस परमेश्वरला डोळे होते, परमेश्वरला कान होतं,
परमेश्वराला मुख होतं, परमेश्वराला हात होते, पाय होते, सगळे सेम टू सेम आपल्यासारखेच. परमेश्वराला हे दिसलं नाही काय? परमेश्वराने हे पाहिलं नसेल काय? परमेश्वराने याच्यावर वॉच केली नसेल काय? कारण पवित्र शास्त्र सांगतं की परमेश्वरचे नेत्र रानात असतील आणि परमेश्वर तिथं पाहत होता. याच्या डोक्यात दगड घातला किंवा त्याचा रक्तपात केला किंवा त्याला मारण्यात आला, त्याचा खून करण्यात आला, त्यावेळेस परमेश्वराला माहित नव्हतं का? होतं प्रिय. परंतु त्या ठिकाणी निमित्त सांगणं, आज्ञाचा भंग केल्यानंतर, एका आज्ञाचा भंग ज्या वेळेस परमेश्वराच्या जवळ सहभागितीतलं संगतीतलं दिवस जीवन जे जपायचं होतं ते आज त्यांना सेपरेट शापामधलं दिवस जगायला त्यांना भाग पडलं. कारण आम्हाला पाहायला मिळतं त्या ठिकाणी या कारणामुळं, या सबिबीमुळं, या झाकून ठेवल्यामुळं, या निमित्त सांगितल्यामुळं त्यांना सगळ्यात मोठं त्या ठिकाणी दुःखाला सामोरं जावं लागलं. सार्वकालिक दुःख, सार्वकालिक जे काही असेल ते निदाळाच्या घामाने केल्याशिवाय काहीच होणार नाही. आणि मग या ठिकाणी आनंदाचं स्वरूप दुःखात पहिल्यांदा आम्ही घातलं, कारण सांगून. आज पण अनेक लोकांचं जे दुःखामध्ये जीवन आहे ना, हे कारण सांगितल्यामुळं. मला अमकच होतंय, मला फलानच होतंय, मला बिस्तनच होतंय. अहो, त्याच्या समोर एक आपण नवीन करारातलं जर उदाहरण घेतलं तर त्या नवीन करारामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की 38 वर्षाचा दुखणेकरी त्या ठिकाणी होता, बेसाच्या तळ्याजवळ होता आणि त्या ठिकाणी देवदूत त्या पाण्याजवळ येऊन वेळोवेळी ते पाणी हलवत होते आणि जो कोणी प्रथम त्याच्यामध्ये जायचा तो कुठल्याही प्रकारच्या आजाराने त्रस्त असला तरी तो नीट व्हायचा. अनेक रोगी त्याच्या पडून नीट होऊ गेले, काही खळदत गेले, काही झोपत गेले, काही महाभाग त्या पाण्याजवळ राहिले. वाजू द्या थंडी, काय होईल ते होईल, मेलो तो मरू दे, परंतु पाणी हलवल्यावर मी पहिल्याच जाईन. आणि लई लोक नीट होऊन गेले. 38 वर्षाचा दुखणेकरी म्हटलेलं आहे, म्हणजे याचा अर्थ 38 वर्षापासून त्या तळ्याजवळ तर पडत होता, तो झोपला होता निवांत. प्रभू येशू ख्रिस्ताने पाहिलं, अरे याच्या समोर कितके लोक नीट होऊन चाललेत, अरे याला नीट होण्याची इच्छा आहे का नाही, काही याला बरं व्हावं असं वाटतंय का नाही, याच्या जीवनात परिवर्तन व्हावं असं वाटतंय की नाही. स्वतः प्रभू येशूने बाबा त्या परमेश्वरने आम्हाला आवाज दिला, डायरेक्ट देवाचा पुत्र त्याच्याजवळ गेला. ते देवदूत येते आणि पवित्र आत्मा येईन आणि ते पाणी हलवीन, तेव्हा हलवीन म्हणला नाही, याच्या जवळ जाऊन आपण स्वतः प्रश्न विचारू. तिथं परमेश्वराने एक प्रश्न विचारला त्या 38 वर्षाच्या दुखणेकरीला. मग त्यांनी सरळ उत्तर द्यायचं ना. जसं आदामाने हवाला प्रश्न विचारला की तुम्ही नग्न आहात, कुठून कस काय नग्न झाले, फळ खाल्लं का, आमकं केलं का, तमकं केलं का. इथं परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त येऊन त्याला 38 वर्षाच्या दुखणेकराला, फायदा कुणाचा, दुखणेकराचा. सुख कुणाला, दुखणेकराला. प्रॉफिट कुणाची, दुखणेकराची. चांगलं कुणाचं होणार, 38 वर्षाच्या दुखणेकराचं. प्रभू येशू तिथे गेला. 38 वर्षापासून याच्या समोर चिन्ह आणि चमत्कार घडत आहेत. प्रभू येशूंनी त्या ठिकाणी प्रश्न विचारला, तुला बरं होण्याची इच्छा आहे का, बस तेवढाच प्रश्न विचारला, बाकी दुसरं काही केलं नाही. मग याने उत्तर द्यायचं ना, हो किंवा नाही. जसं तो म्हणला ना, आदामा तू कुठं आहेस, याने उत्तर द्यायचं, समोर यायचं, मी इथं आहे. परमेश्वरने आवाज देऊन टाकल्यानंतर यमशनारा आता तर गोळ होईल. मग तो पुढे आला आणि तिथून म्हणतो, ओ परमेश्वर देवापा, मी इथे, मी झाडाच्या पाठीमागे लपलोय, तुझा आवाज येत होता ना तेव्हा मी आणखीन लपत होतो. तू जसं आमच्याकडे यायचं ना तसं आम्ही ते खोडाला येडे घालायचो, तसं आम्ही आमचा अंग झाकू ठेवायचं. कमून तर आम्ही नग्न आहोत, आम्हाला लाज वाटते असं आम्हाला दिसलं. या 38 वर्षात दुखणेकरीला परमेश्वरने पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने प्रश्न विचारला, तुला बरं होण्याची इच्छा आहे का. मग यांनी सांगायचं ना, होय. यांनी होय नाही म्हटला. हा कारण सांगायला सुरुवात केला, निमित्त सांगायला सुरुवात केली, सबब सांगायला सुरुवात केली. मला ज्यावेळेस पाणी आलतं त्यावेळेस माझे नातेवाईकच नसते, माझ्याजवळ कोणी नसतंच, मी जर जाण्याचा प्रयत्न केला तर दुसराच कोणीतरी, नुसते कारण सांगितले. मग एवढ्या सगळ्या गोष्टी होत्या. मग देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त म्हटला, उठ आणि आपली बाज घेऊन चालू लाग. सगळं उठलं, तो बाज घेतली, सनाट आपल्या घरी. आज अनेक लोक 38 वर्षासारखे पिळलेले आहेत, नुसते कारण सांगत आहेत, नुसते कारण सांगत आहेत, नुसत्या सबबी सांगत आहेत, नुसतं आपलं पाप दुसऱ्यावर ढकलून देतात. त्याच्यामुळे मी असं करतो, याच्यामुळे मला टेन्शन, त्याच्यामुळे ताण आहे, त्याच्यामुळे दबाव आहे. अरे तुझं काय, तुझ्यामुळं अख्ख्या जगाला ताण आहे, हे काय, हे जगाला भार येत आम्ही. आणि म्हणून निमित्त सांगायचं सोडून द्या. किमान परमेश्वराला तरी निमित्त सांगायचं सोडून द्या.
ज्यावेळेस आम्ही परमेश्वराला निमित्त सांगतो ना, त्याचं कारण, त्याचं उत्तर आमच्या परमेश्वराला अगोदरच ठाऊक असतं. इथं काय नाही आबेलाच्या डोक्यात दगड घातलं ना, त्यावेळेस परमेश्वर तिथंच होता, पण त्याला विचारायचं होतं, तुझा भाऊ कुठे आहे रे बाबा? मग या ठिकाणी तो सांगत आहे. मग परमेश्वराने काय नस विचारले, तुझा भाऊ हाबेल कुठं आहे? प्रश्न विचारला होता, कुठे? मग आता हा उत्तर देतोय त्याला. तो म्हणाला, मला ठाऊक नाही. मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे का? प्रश्न केला वरून परमेश्वराला, लय उपकार केल्यासारखी, लय मोठा मॅनेजर असल्यासारखा. जस काय यांनी देवाला घडवलंय, देव याच्या अंडर मध्ये, देवाचा जस काय ह्यो बाप, माझ्या भावाचा मी काय राखणदार आहे का? मग परमेश्वराने काय नस विचारले, तुझा भाऊ हाबेल कुठे? तुझा भाऊ हाबेल कुठे आहे? तो म्हणाला, मला ठाऊक नाही. मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे का? राखणदाराचं काम तुझं आहे. परमेश्वराला आपण राखणदार केले, कारण तो आपला स्वर्गीय बाप आहे, तो आपलं रक्षण करतो. मग हा त्याला विचारतोय, मी माझ्या भावाचा राखणदार नाही. आज प्रिय, आम्ही आमच्या भावाचं संरक्षण करतो का? आमचा भाऊ जर चुकत आहे, तो जर निमित्त सांगत आहे, आमची बहीण चुकत आहे, आई चुकत आहेत, वडील चुकत आहेत, लेकरं चुकत आहेत, आणि ते जर चूक झाकण्यासाठी जर सबब सांगत आहेत, कारण सांगत आहेत, निमित्त सांगत आहेत, तर याचा आता 100% ते परमेश्वरापासून लपत आहेत. आणि जर लपलं ना, जसं एदेन बागेतून हाकलून दिलं ना, आज जे काबाड कष्टामध्ये जीवन आहे, परंतु या ठिकाणी जर आम्ही लपलो ना, तर इथून जर हाकलून दिलं ना, डायरेक्ट आदलो, डायरेक्ट ट्रान्सफर नरकाच्या राज्यामध्ये. इथं तरी आपल्याला थोडीशी सबब सवड मिळाली, की जे नाही करून आमच्या पूर्वजांनी जे सबब सांगत निमित्त कारण सांगत जे जीवन घातलं ना, ते आज आम्ही घालू नये, कमीत कमी परमेश्वराच्या वचनामध्ये तरी घालू नये. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहत आहोत की निमित्त सांगणे, कारण सांगणं, आणि पहिले कारण कुठून सुरुवात झाली, पहिले सबब कुठून सुरुवात झाली, आणि मनुष्याने कशा प्रकारे परमेश्वराने त्याला प्रश्न विचारले, आणि लोकांनी देखील, त्या निर्मितीने देखील त्याला कसे उत्तर दिले. आज आम्ही या चिंतन आणि मनन अध्ययन उत्पत्तीच्या पुस्तकातला ग्रंथ अध्याय क्रमांक 3 आणि 4 मधले काही वचनं पाहिलेली आहेत. टोटली 10 प्रश्न या 2 अध्यायामध्ये 10 प्रश्न एकमेकाला विचारलेले आहेत, आणि या 10 प्रश्नाचं उत्तर आज आम्हाला शोधायचं आहे. परमेश्वर म्हणताय, तू कुठं आहेस? तर आज आम्हाला सांगायचंय. परमेश्वर म्हणताय, तू नग्न आहेस का? आज आम्हाला सांगायचंय. परमेश्वर म्हणतो, तू फळ खाल्लंय का? ते आज आम्हाला सांगायचंय. परमेश्वर म्हणतो, तू हे काय केलंय? त्याचंही उत्तर द्यायचंय. परमेश्वर म्हणतो, तू मुद्रा प्रसन्न होणार नाही काय? तू का संतापलास? तुझं का तोंड उतरलं? तुझा भाऊ हाबेल कुठे? आणि मग आपण म्हणायचं, मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे काय? मग शेवटी परमेश्वर 10व्या क्रमांकाचा प्रश्न विचारतो, तू हे काय केलंस? अरे पहिलेच तुझ्या बापाने तिकडे काशी केली, त्याच्यामुळं त्या चांगल्या स्वर्गाच्या चांगल्या इतकं उत्तम प्रदेशातून इकडे खाली टाकलं. आता तुम्ही तेच करीत आहात. म्हणजे याचा अर्थ त्या ठिकाणी दुफळी निर्माण झालेली आहे. एक परमेश्वराच्या बाजूने आणि एक सैतानाच्या बाजूने, एक मोहाच्या बाजूने, एक परमेश्वराच्या आज्ञाच्या बाजूने. एकीकडे आज्ञा, एकीकडे आज्ञाभंग. आणि मग आज्ञा जर पाळली तर सबब सांगायची काही गरज पडत नाही, कारण सांगायची गरज पडत नाही, कशाचीच खोटं बोलण्याची समजच नाही. पण जर का आज्ञा उल्लंघली का लगेच सबब सांगायची. आणि सबब सांगणं म्हणजे पापामध्ये जाणं, कारण सांगणं म्हणजे पापाला झाकून ठेवणं, निमित्त सांगणं म्हणजे त्या दोषातून आपण मुक्त आहोत, मी काही केलंच नाही असं दाखवणं. परंतु पिओ, जे काही आहे ते सरळ सरळ परमेश्वरासमोर कबूल करा, म्हणजे आम्हाला त्या पापापासून सुटकारा मिळेल, त्या पापापासून आम्हाला शांती मिळेल, त्या गोष्टीपासून आमची सुटका होईल. आज